Welcome to the lecture of the subject estimating and costing. The topic is detailed estimate and subtopic is calculation of concrete and reinforcement for column and column footing. मित्रांनो, इथे क्रॉस सेक्शन दिलेलं आहे कॉलमचं आणि कॉलमच्या फुटिंगचं. कॉलम फुटिंगचं कॅल्क्युलेशन, कॉन्क्रीटचं कॅल्क्युलेशन आपण ह्याच्या अगोदर ऑलरेडी बघितलेलं आहे. आता कॉन्क्रीट प्लस रेन्फोर्समेंट आपण बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बीममधलं रेन्फोर्समेंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो त्याच्याबद्दल अभ्यास केला आहे. Now here is the typical cross section of column and column footing, where the depth of bed concrete is 150, the box of footing is 350, the taper is 400, top of column to ground is 1100, plinth level is 500, bottom of slab 3100, and thickness of slab is 140. And then size of column is 230 by 380. Steel in column 16 by 2 numbers, 12 by 4 numbers. Ring stirrups 6 by 160 center to center. Footing steel 10 by 140 center to center both way. म्हणजे दोन्ही बाजूला एकाच प्रकारचं स्टील आणि एकच स्पेसिंग दिलेलं आहे. And overall cover is 25 mm for column and column footing. The problem is calculate the quantity of concrete for bed concrete, footing for column, and calculate the quantities of reinforcement for footing and column. So here the footing calculations. Before that we calculate the concrete for bed concrete. The size of bed concrete is 1.2 meter into 1.4 meter, and the depth of bed concrete is 150 mm. So ultimately the quantity of bed concrete is 1 in number, so column is 1, so it is 1.2 into 1.4 into 0.15 is equal to 0.252 cubic meter. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण कॉलम फुटिंग म्हणजे ट्रॅपेझॉइडलचा फॉर्म्युला वापरून आपण ऑलरेडी क्वांटिटी कशी काढायची ते बघितलेलं आहे. इथं पार्ट ए, पार्ट बी त्याचं एक टिपिकल सेक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे आणि A1, A2 चे सायझेस पण तुम्हाला दिलेले आहेत. आता यातला A1 हा वरचा जो सेक्शन आपण बघितला तो सेक्शन कॉलमचा जो सेक्शन आहे. सो कॉलम सेक्शन इज 230 by 380 अँड ऑफसेट इज 50 mm. सो ॲड 100 mm, तर तो होईल 330 by 480. आणि जो बॉटमचा पार्ट आहे तो बेड कॉन्क्रीट आहे 1200 गुणिले 1400, ऑफसेट आहे 50, म्हणजे 100 वजा करणार म्हणजे 1100 गुणिले 1300. म्हणजे अल्टिमेटली पार्ट ए आणि पार्ट बी चे डायमेन्शन्स तुमच्या लक्षात आले असतील. सो पार्ट ए बॉक्स, सो इट इज 1 number into 1.1 into 1.3 into 0.35, where 0.35 is the height of box. So part A, so it is equal to 0.500 cubic meter. And part B, A1, A1 हे कॉलमच्या बॉटमला म्हणजे जिथनं कॉलम सुरू झाला फुटिंगमधनं तिथला सेक्शन घेतलेला आहे, क्रॉस सेक्शन घेतलेला आहे आणि तो आहे 330 गुणिले 480. ते 50-50 ऑफसेट आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सो इट इज 0.33 into 0.48 इज इक्वल टू 0.158 स्क्वेअर मीटर. A2 ॲट द बॉटम, सो इट इज 1.1 into 1.3 इज इक्वल टू 1.43 स्क्वेअर मीटर. देन एरिया मीन जे A1 आणि A2चा ॲव्हरेज किंवा मीन एरिया आपण काढलेला आहे तो आहे 1.158 प्लस 1.43 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 0.794 cubic meter. As usual
the volume of part B is equal to V is equal to H by 6 into bracket A1 plus A2 plus 4AM. So is equal to 0.4 by 6 into bracket 0.158 plus 1.43 plus 4 into bracket 0.794, and the answer is 0.314 cubic meter. The quantity of footing, so it is addition of part A plus part B, so is 0.5 plus 0.314 is equal to 0.814 cubic meter. जे मागचं लेक्चर जर प्रॉपर बघितलं असेल, दिलेला प्रॉब्लेम जर सॉल्व केला असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम समजायला काय अडचण येणार नाही आहे. नाउ स्टील कॅल्क्युलेशन. फुटिंग स्टील, द गिवन डेटा 10 पाय 140 सेंटर टू सेंटर बोथ वे, म्हणजे दोन्ही बाजूला जी जाळी आपण तयार करतो खाली बॉटमला, त्याचे जे स्टील दिलेलं आहे ते 10 mm 140 सेंटर टू सेंटर. आता ह्याच्यामध्ये एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन, म्हणजे ज्यावेळेला आपण एक्स डायरेक्शनची लेंथ मोजणार आहे त्यावेळेला नंबर काढताना वाय डायरेक्शन महत्त्वाचे आहे, आणि ज्यावेळेला वाय डायरेक्शनची लेंथ काढणार त्यावेळेला एक्स डायरेक्शन आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्यावरून आपण नंबर काढणार. सो एक्स डायरेक्शन बार स्पॅन इज 1100 mm. Number of bars in x direction is equal to span y direction minus 2 cover divided by spacing plus 1. म्हणजे एक्स डायरेक्शनचे नंबर्स काढण्यासाठी वाय डायरेक्शनचे आपल्याला लेंथ माहीत पाहिजे, कारण त्याला परपेंडिक्युलर बार्स असणार आहेत, ते परपेंडिक्युलर प्रोव्हिजन असणार आहे त्याची, आणि त्यामुळे नंबर काढताना अपोजिट साईडचा जो स्पॅन असेल तो स्पॅन आपल्याला इथं कन्सिडर करायचा आहे. सो स्पॅन वाय डायरेक्शन मायनस 2 कवर डिवाइड बाय स्पेसिंग प्लस 1 इज इक्वल टू 1300 वजा 2 गुणिले 25 भागिले 140 प्लस 1 इज इक्वल टू 9.92. त्याला राऊंड अप केले आपण 10 नंबर, म्हणजे एक्स डायरेक्शनला 10 बार लागणार आहे. त्याची जी लेंथ काढायची आहे, जसं आपण बीमचा टॉप आणि बॉटम बार काढला सेम फॅशननं आपल्याला इथं ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. नाउ लेंथ ऑफ बार, द डायमीटर ऑफ बार इज 10 phi, so is equal to span minus 2 cover plus 2 into 9 phi is equal to 1100 minus 2 into 25 plus 2 into 9 into 10. So 10 is diameter of bar. टोटल लांबी आली 1230 mm, म्हणजेच 1.23 मीटर. आता या डायरेक्शननं 10 बार आहेत, 10 नंबर आहेत, वरती आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो टोटल लेंथ इज 10 into 1.23 इज इक्वल टू 12.3 रनिंग मीटर. म्हणजे एक्स डायरेक्शनला जे बार लागणार आहेत तर टोटल बार तुम्हाला लागणार आहेत 12.3 रनिंग मीटर. ना वाय डायरेक्शन स्पॅन 1300 mm, नंबर बार्स स्पॅन एक्स डायरेक्शन मायनस 2 कवर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1, म्हणजे बरोबर उलटं. मग असे आपण 1300ला -2 कवर करून भागिले 140 केलं होतं, प्लस 1 केलं होतं. इथं आपल्याला उलटं करावं लागेल. 1100 वजा 2 गुणिले 25 भागिले 140 अधिक 1 इज इक्वल टू 8.5 नंबर्स. त्याला राऊंड अप 9 नंबर, म्हणजे या डायरेक्शनला आपल्याला 9 बार लागतील. जसं आपण वरचं कॅल्क्युलेशन केलं सेम लेंथ ऑफ बार इज इक्वल टू स्पॅन मायनस 2 कवर प्लस 2 into 9 into 5 इज इक्वल टू 1300 वजा 2 गुणिले 25 अधिक 2 गुणिले 9 गुणिले 10 बरोबर 1430 mm, म्हणजेच 1.43 मीटर. या डायरेक्शनला टोटल 9 बार आहेत, म्हणजे टोटल लेंथ काढताना आपण 9 मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. सो इट इज 9 into 1.43 इज इक्वल टू 12.87 रनिंग मीटर. आता जे आपण बघितलं
ते फुटिंगमधले जे बार आहेत त्या बारचं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. एक्स आणि वाय डायरेक्शन अशी नावं दिलेली आहेत आणि त्या डायरेक्शनप्रमाणे उलट्या बाजूला म्हणजे त्याला परपेंडिक्युलर जी बाजू आहे त्याचा विचार करून नंबर ऑफ बार्स कॅल्क्युलेट केलेले आहे. आणि स्पॅन -2 कवर +2 × 9π या मेथडनं आपण स्टीलचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. नाऊ सो लेंथ ऑफ वर्टिकल बार. आता हा जो बार आहे या बारची टिपिकल फिगर मी या ठिकाणी काढलेली आहे. ज्या ठिकाणी जाळी असते त्या जाळीवरती आपण वर्टिकल जो बार आहे त्या बारला L मारलेला असतो आणि जो आपण त्या जाळीवरती फिक्स करतो किंवा जाळीवरती जर आपण कॉलम उभा करायचा असेल तर त्याला सपोर्ट पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण ह्याला बेंड मारलेला आहे. तो साधारणपणे 350 लांबीचा बार मारलेला आहे. टोटल सगळे डायमेन्शन मी या ठिकाणी लिहिले आहेत. सो लेंथ ऑफ बार 12 mm इज इक्वल टू डेप्थ ऑफ फुटिंग, देन L up to ground level plus plinth plus up to bottom of slab plus slab depth -2 cover -2 bar diameter of footing. आता म्हणजे जसं आपण बारचं लेंथ कॅल्क्युलेट करताना 2 कवर मायनस करतो, या ठिकाणी मात्र हा जो वर्टिकल बार आहे हा वर्टिकल बार आपण फुटिंगवरती रेस्ट केलेला आहे. त्यामुळे त्या फुटिंगचे 2 जाळी जी आहे त्या जाळीचे जे 2 बार आहेत ते सेम डायमेन्शनचे आहेत किंवा सेम डायमीटरचे आहेत. या केसमध्ये दे आर ऑफ 10 mm म्हणजे आपल्याला 10×2 एवढं मायनस त्यामध्ये करायला पाहिजे. सो द कॅल्क्युलेशन्स आर 350 + 400 + 380 + 1100 + 500 + 3100 + 140 + 2 × 9π ही सगळी ॲडिशन झाली त्याच्यामध्ये. -2 × 10 सो दिस इज द डायमीटर ऑफ फुटिंग स्टील आणि -2 × 25 म्हणजे 2 कवर याच्यामधनं मायनस केले आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इट कम्स 6116 mm दॅट इज 6.116 RMT. आता याच साईजचे 12 mmचे 4 बार या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्याची टोटल लेंथ मी कॅल्क्युलेट केली आहे. 4 × 6.116 इज इक्वल टू 24.464 रनिंग मीटर म्हणजे 12 mmची टोटल लेंथ जी आहे ती 24.464 रनिंग मीटर इथं आलेलं आहे. आता वरती जसं बारचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं लेंथचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे तसंच दुसरे जे 2 बार आहेत ते 16 mmचे आहेत. या ठिकाणी जो फरक पडणार आहे तो फरक कुठला पडेल? सो 2 × 9 × 5 म्हणजे हुक लेंथ जिथं आपण कॅल्क्युलेट करतो तिथंच ह्याचा फरक पडणार आहे. बाकी जे डायमेन्शन असणार आहेत बाकीची मापं असणार आहेत ते सेम असणार आहेत. जे ॲडिशन करताना 2 × 9 × 5 या ठिकाणी 2 × 9 × 12 आपण पूर्वी केलं होतं. आता आपल्याला करावं लागेल 2 × 9 × 16. सो द लेंथ ऑफ 16 mm बार इज इक्वल टू 350 + 400 + 380 + 1100 + 500 + 3100 + 140 + 2 × 9 × 16. So it is hook length -2 × 10. So 10 is the diameter of bar for footing, 2 numbers, -2 × 25 is the cover and the length comes 6188. मगाशी 6116 mm आलं होतं, या ठिकाणी 6188 आलं आहे. ह्याचं कारण काय तर बारचा डायमीटर या ठिकाणी वाढलेला आहे. सो दॅट इज 6.188 रनिंग मीटर. सो फॉर 2 बार 16 mmचे 2 बार आपल्याला मेन स्ट्रीम म्हणून आपण प्रोव्हाइड केलेत. सो फॉर 2 बार इट इज इक्वल टू 2 × 6.188 इक्वल टू 12.376 रनिंग मीटर. म्हणजे इथं आपण मेन स्टील कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे मेन स्टीलमध्ये आपण 12 mmचे 4 बार आणि 16 mmचे 2 बार प्रोव्हाइड केले होते.
त्याच्याप्रमाणे 12 mm लेंग्थ आली 6.116 आणि 16 mm जी लेंग्थ आली आहे ती 6.188. त्याच्या नंबरनं त्याला मल्टिप्लाय करून 12 mm टोटल लेंग्थ आली 24.464 आणि 16 mm आली 12.376 रनिंग मीटर. नाव रिंग किंवा स्टिरप्स ह्याचा जो डेटा आहे तो 65160 सेंटर टू सेंटर, म्हणजे स्पेसिंग आहे 160 mm सेंटर टू सेंटर. डायमीटर ऑफ रिंग किंवा स्टिरप इज 6 mm. सो नंबर ऑफ रिंग्स, जसं आपण बीमच्या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं होतं, स्पॅन -2 कवर डिवायडेड बाय स्पेसिंग +1. इथं सुद्धा आपल्याला स्पॅन -2 कवर +2 बार डायमीटर हे आपल्याला ॲडिशनल वजा करायचे. म्हणजे जिथून आपण रिंग प्रोव्हाइड करणार आहे त्या रिंगची प्रोव्हिजन करत असताना वरच्या बाजूचा एक कवर, खालच्या बाजूचा एक कवर आणि खालच्या फुटिंगमधले 2 डायमीटर बार डायमीटर आपण वजा केले भागिले स्पेसिंग +1. सो द टोटल लेंथ इज 5590 -2 गुणिले 25 वजा 2 गुणिले 10 भागिले 160 +1 इज इक्वल टू 35.5 से 36, म्हणजे राऊंडअप केलं आहे. आता 5590 आहे. मगाशी जी लेंथ काढली त्या लेंथमधनं जी खाली एल मारला होता तो एल ह्याच्यामध्ये येणार नाही, तो एल ह्याच्यामध्ये येणार नाही. आणि 9 × 5 2 × 9 × 5 हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स ह्याच्यामध्ये येणार नाही. ते दोन्ही गोष्टी वजा केल्या तर त्याची लेंथ येईल 5590 वजा 2 गुणिले 25 वजा 2 गुणिले 10 भागिले 160 अधिक 1 इज इक्वल टू 35.5 से 36 नंबर. म्हणजे या ठिकाणी टोटल स्टिरप्स जे लागणार आहेत ते 36 लागणार आहेत किंवा 36 लागणार आहेत. जसं आपण बीमची रिंगची कॅल्क्युलेशन्स केली सेम फॅशननं द साईज ऑफ कॉलम इज 230/380, कवर इज 25 mm. You calculate length of A and length of B. So length of ring is equal to 2A plus 2B plus 24 phi, where 24 phi is equal to the hook length required for ring or stirrup. So is equal to 2 into bracket 230 minus 50 plus 2 into bracket 380 minus 50 plus 24 into 6. So 6 is the diameter of bar provided for stirrups or ring. So total calculation is 1164 millimeter is equal to 1.164 running meter. So total for 36 numbers वरती कॅल्क्युलेशन केले आपण. टोटल 36 रिंग आपल्याला लागणार आहेत आणि त्या 36 रिंगसाठी लागणारे स्टील आपण कॅल्क्युलेट करतोय. सो इट कम्स 36 into 1.164 is equal to 41.904 RMT. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपण कॉलमसाठी लागणारं जे स्टील आहे किंवा फुटिंगसाठी जे स्टील आहे ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर होम असाइनमेंट म्हणून मी तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम देतो आहे. सो प्रिपेअर बार बेंडिंग शेड्यूल फॉर अबव प्रॉब्लेम, म्हणजे हा तो वरती प्रॉब्लेम सोडवला आहे. या प्रॉब्लेमसाठी आपल्याला बार बेंडिंग शेड्यूल जो आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये बीमच्या प्रॉब्लेममध्ये जो आपण बार बेंडिंग शेड्यूल केलेला आहे. सो द कॉलम्स आर सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन, शेप ऑफ बार, डायमीटर ऑफ बार, नंबर, टोटल लेंथ आणि वेट. हाऊ टू कॅल्क्युलेट वेट इज गिवन टू यू. सो इट इज d square divided by 164 is equal to the weight of bar in kg per running meter, where d is the diameter of bar. म्हणजे डायमीटर जो बारचा आहे त्याच्या स्क्वेअरला जर आपण 164 भागलं तर येणारं जे उत्तर असेल तर पर रनिंग मीटर त्याचं वजन असेल इन kg. सो द फर्स्ट प्रॉब्लेम इज प्रिपेअर बार बेंडिंग शेड्यूल फॉर अबव प्रॉब्लेम. हा तुमचा पहिला होम असाइनमेंट आहे. देन कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट अँड रेन्फोर्समेंट फॉर ए बीम हॅविंग फॉलोइंग डिटेल्स. ए साइज ऑफ बीम 300 बाय 600, टॉप बार
10 5 3 numbers, bottom 16 5 2 numbers, bent up bar 25 3 numbers. Ring 8 5 140 center to center and overall cover is 30 mm. Span 9.2 meter, adjoining wall thickness is 300 mm. म्हणजे या केसमध्ये दोन भिंतीमधला अंतर जे दिले ते 9200 मिलीमीटर दिले आणि जे सपोर्टिंग वॉल्स आहेत त्याचा थिकनेस दिला आहे तुम्हाला 300 mm. टॉप बार 10चे 3 बार, बॉटम 16चे 2 आणि बेंटअप बार 20 mm. ऑलरेडी एक प्रॉब्लेम सोडवून दिला आहे, त्याच्यानुसार हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे. तो सेकंड प्रॉब्लेम आहे बीमचा. तो साईज ऑफ बीम इज 250 बाय 570. टॉप 12 5 2 numbers, bent up 16 by 3 numbers, bottom bar 20 by 3 numbers and rig 6 by 160 center to center. Span is 10.3 meter, adjoining wall 250 mm. म्हणजे मगाशी एचा जो प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन करून हा बी हा तुम्हाला होम असाइनमेंटसाठी प्रॉब्लेम दिलेला आहे आणि ह्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला व्हॉट्सअपवरती ह्याचं उत्तर पाठवणं अपेक्षित आहे. ज्यांना कोणाला शंका आहे त्यांनी फोन करायला हरकत नाही. नंबर 3, कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ फुटिंग स्टील अँड कॉन्क्रीट फॉर फॉलोइंग कॉलम. आता इथं तुम्हाला डिस्टन्सेस दिलेले आहेत. एक टिपिकल क्रॉस सेक्शन ऑफ कॉलम दिलेला आहे. नंबर 1, कॉलम साईज 230 बाय 400, एक्स इंटू वाय 1300 बाय 1700, ए so it is depth of taper 350, B box 400 mm, C the thickness of bed concrete is 200 mm, A dash the offset at top is 60 mm and B dash 75 mm offset at bed concrete. म्हणजे बेड कॉन्क्रीटच्या वरचा जो ऑफसेट होतो 75 आहे, कॉलमच्या शेजारचा ऑफसेट 60 mm आहे, टेपर 350 mm आहे, बॉक्स 400 mm आहे, बेड कॉन्क्रीटचा साईज 1300 बाय 1700 आहे आणि कॉलमचा साईज आहे तो 230 बाय 400. फुटिंग स्टील आहे 10 5 150 सेंटर टू सेंटर बोथ वे. म्हणजे फुटिंगला जी सळी वापरलेली आहे त्या सळीचा साईज तुम्हाला दिला आहे 10 5 150 सेंटर टू सेंटर बोथ वे. या प्रॉब्लेममध्ये कॉन्क्रीट आणि रेन्फोर्समेंट तुम्हाला फाउंडेशनची किंवा फुटिंगची काढायची. नंबर 2, column size 300 by 600, x into y, that is the size of bed concrete is equal to 1700 गुणिले 2000. A टेपरचा हाईट आहे 410 mm, B बॉक्सचा हाईट आहे 370 mm, A डॅश टॉप 50 mm, बॉटम 70 mm. म्हणजे B डॅश इज इक्वल टू ऑफसेट ऑन बेड कॉन्क्रीट इज 70 mm. फुटिंग स्टील 12 5 160 सेंटर टू सेंटर बोथ वे. तर हे 3 जे प्रॉब्लेम आहेत, 3-4 प्रॉब्लेम जे आहेत, हे 4 प्रॉब्लेम तुम्ही सोडवून काही डाऊट्स असतील तर फोनवरती मला तुम्ही विचारायचं आहे किंवा प्रॉब्लेम सोडून मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं. ह्याच्यानंतर आपणाला जो रेट ॲनालिसिस हा चॅप्टर बघायचा आहे. या चॅप्टरसाठी आपणाला जो डाटा लागणार आहे त्याचा मार्केट सर्वे तुम्हाला करायचा आहे. सो ए बिल्डिंग मटेरियल, ह्याच्यामध्ये सिमेंट, सँड, क्रश सँड, ॲग्रिगेट, स्टोन, ब्रिक, स्टील ऑफ व्हेरियस साईज, याचा पर के जी किंवा पर मेट्रिक टन, ब्रिक असेल तर पर 1000 नंबर, सिमेंट पर बॅग, सँड पर क्युबिक मीटर किंवा पर ब्रास, क्रश सँड पर क्युबिक मीटर और पर ब्रास, ॲग्रिगेट पर क्यूबिक मीटर और पर ब्रास, स्टोन पर क्यूबिक मीटर और पर ब्रास तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत किंवा सर्वे करून माहिती घ्यायची आहे आपल्या भागामध्ये असणारी. सिमेंटचा दर कदाचित ब्रँड वाईज असेल, त्याच्याप्रमाणे तुम्ही नोटिंग करायचं आहे. आपल्याच गावातला किंवा गावाच्या शेजारी एका दुकान असेल त्या दुकानात जाऊन तुम्ही हा सर्वे करू शकता. देन लेबर चार्जेस, आपल्याला रेट ॲनालिसिसमध्ये रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी लेबरचा जो चार्ज आहे किंवा लेबरचा जो पगार आहे तो माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी पुस्तक वापरणं अतिशय चुकीचं आहे. आपण रेट ॲनालिसिस आपल्या भागासाठी करतो, त्याच्यामुळं ह्या लेबरचे चार्जेस तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यासाठी मॅसन, प्लंबर, टाईल फिटर, मेल मजदूर, फिमेल मजदूर,
भिस्ती म्हणजे पाणी मारणारा किंवा क्युरेटर किंवा ज्याला आपण क्युरिंगसाठी पाणी मारण्यासाठी माणूस ठेवतो त्याचा प्रकार भिस्ती. ब्लॅकस्मिथ म्हणजे सेंटरिंगवाला एक्सेट्रा, म्हणजे जेवढे कामगार आपणाला बांधकाम क्षेत्रामध्ये लागणार आहेत त्या कामगारांचं पर डे वेजेस म्हणजे हजेरी आपण ज्याला म्हणतो ती हजेरी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे आणि त्याचा सर्वे तुम्हाला करून ते होम असाइनमेंटमध्ये तुम्हाला लिहावं लागेल. देन हायर चार्जेस ऑफ मशीन्स म्हणजे कॉन्क्रीट कामासाठी आपण मशीन भाड्याने घेतो किंवा एक्सकवेशनसाठी मशीन भाड्याने घेतो, तर त्या मशीनचा पर आवर पर डे जे काय असेल किंवा पर ट्रीप त्याच्याप्रमाणे त्याचा हायर चार्जेस तुम्हाला माहीत पाहिजे. सो व्हायब्रेटर, बुलक कार्ट, ट्रक, डंपर, ट्रॅक्टर एक्सेट्रा विथ इट्स लोड कॅरिंग कॅपॅसिटी. म्हणजे हे भाडं चार्ज करत असताना किंवा भाडं घेत असताना एखाद्या ट्रकमधनं किती पोती सिमेंट जाईल, एखाद्या ट्रकमधनं किती ॲग्रिगेट जाईल, एखाद्या ट्रकमधनं किती सिमेंट, किती स्टील किंवा किती विटा किंवा किती दगड त्यातनं जाईल. जे वरती जे मटेरियल तुम्हाला दिलं आहे ते प्रत्येक मटेरियल ह्या डिफरंट कॅटेगरीच्या व्हेकलमधनं आपल्याला जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर ते प्रत्येक वाहनातून किती क्वांटिटीनं जाणार आहे आणि त्याचे चार्जेस काय असतील याचा सर्वे करणं अपेक्षित आहे. देन टास्क वर्क ऑफ लेबर फॉर डिफरंट वर्क. सो टास्क वर्क म्हणजे काय, तर एखाद्या लेबरनं 8 तासामध्ये जे केलेलं काम आहे, म्हणजे समजा एखादा गवंडी प्लास्टरिंग करतो आहे तर तो 8 तासामध्ये किती प्लास्टरिंग करेल, म्हणजे एका दिवसासाठी किती प्लास्टरिंग करेल, दॅट इज कॉल्ड इज टास्क वर्क्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा गवंडी ब्रिकवर करणार असेल तर तो साधारणपणे 0.8 to 1 क्युबिक मीटर एवढं बांधकाम एका दिवसात करू शकतो. तर तशाच पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या कामासाठी गवंड्याचं किंवा लेबरचं जे टास्क वर्क आहे त्याचा सर्वे एखाद्या साईटवरती जाऊन एखाद्या गवंड्याशी सेंटरिंगवर याची जर तुम्ही चर्चा केली तर त्यातनं या प्रश्नाचं उत्तर मिळणं सोयीचं होईल किंवा सोपं पडेल. सो यू शुड कॅल्क्युलेट टास्क वर्क ऑफ लेबर फॉर डिफरंट वर्क. दिस अबाव इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड फॉर नेक्स्ट चॅप्टर दॅट इज रेट ॲनालिसिस. म्हणजे हा जो वरचा सगळा जो सर्वे आहे हा सर्वे आपणाला पुढच्या लेक्चरसाठी म्हणजे रेट ॲनालिसिसचा चॅप्टर जेव्हा आपण शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे. आजच बोर्डानं तुमचा शेड्यूल एक्झामचा दिलेला आहे. या महिन्यामध्येच तुमची पहिली टेस्ट अपेक्षित आहे आणि त्या टेस्टसाठी तुमची तयारी होणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत झालेला जो पोर्शन आहे मी टेस्टच्या अगोदर 4 दिवस तुम्हाला तो सिलेबस एक्सप्लेन करून सांगेल की किती सिलेबस आपल्याला त्या टेस्टमध्ये असणार आहे. सो टेस्ट इज फॉर 1 hour फॉर 25 मार्क्स. 25 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतील, MCQ असतील. त्याच्यामुळं हा थेरॉटिकल जो पार्ट आहे त्याचा नीट अभ्यास करून त्याच्यावरची जी MCQ आहेत ते MCQ तुम्हाला तयार करावे लागतील. तर मित्रांनो आज आपण इथं थांबूया. पुढचं जे लेक्चर आहे माझं ते लेक्चर मी जो टॉपिक आहे तो घेणार आहे. सो इट इज सेप्टिक टँक किंवा वॉटर टँक, जे अंडरग्राऊंड वॉटर टँक किंवा सेप्टिक टँकचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. तर तुमच्याकडे जर पुस्तकं असतील तर तुम्ही थोडंसं वाचून घ्या जेणेकरून तो प्रॉब्लेम समजावून सांगत असताना तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल किंवा तुमच्या लक्षात येईल. ओके, गुड बाय.